श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर कृपया करून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, जर का आज तू तुझ्या दिवसातले 3 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवलास तर तुझी पुढील 100 वर्षे सुखाने जातील याची मी तुला खात्री देतो. मला माहीत आहे कदाचित सध्या तू खूप दुःखी आहेस, खचून गेलेला आहेस, काही तुझ्या मनासारखं घडत नाहीये. तुझी स्वतःची माणसे तुझ्यापासून दूर होत आहेत. तू ज्यांना जीव लावत आहेस व महत्त्व देत आहेस ते तुला तेवढे महत्त्व देत नाहीये. माझ्या बाळा, आता ही रडणे थांबव. तुझ्या जीवनात आता सर्व काही बदलणार आहे. सर्व दुःख चमत्कारासारखे संपून जाणार आहे. तुझे मन पूर्वीपेक्षा खूप शांत होणार आहे. जीवन सुख समृद्धीने ऐश्वर्याने भरून जाणार आहे. जर का तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो पण पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. हेच जीवनात लागतेच, ती सहन करता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणिवा कायम भासत राहतील पण हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी जगता आलं पाहिजे. आपले घर, आई वडील, आपल्या घरचे जेवण, मित्रमैत्रिणी यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला समोर असताना त्याची किंमत कळत नसते. पण एकदा का त्या गोष्टी आपल्यापासून दूर झाल्या, दिसेनाशा झाल्या, तेव्हा मात्र आपल्याला त्याची किंमत कळू लागते आणि आपल्यासाठी ते किती गरजेचं आहे हे लक्षात यायला लागते. कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये. चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये. कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये. नशिबाने जुळलेली नाती जपावी, नाती स्वतःहून तोडू नयेत. गोड बोलणे, गोड वागणे, कुणास अवघड वाटू नये असे वागावे. जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये. सहजच विसरून जावे. सारे सल मनात जपू नये. नकोसे होऊ आपण इतके जगूच नये. हवे हवेसे वाटत असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे. आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चप्पलला कधीच नावे ठेवायची नाहीत. भाकरी आज शिळी आहे पण तिने काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज जी तुटली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता. हे नेहमी लक्षात ठेवावे. जास्त विश्वास ठेवू नका, जास्त काळजी करू नका, जास्त अपेक्षा करू नका आणि जास्त प्रेमही करू नका, कारण नेहमी जास्त हे त्रासदायकच असतं. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन होण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. त्यामुळे गर्व करू नका. खातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस पलटतच असतात. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय हे नेहमी लक्षात ठेवा. सुखी राहा, आनंदी राहा, प्रेमाने वागा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करत राहा. धन्यवाद.